माझे मिस्टर माझी मुलगी डॉक्टर आहे आणि आम्ही बऱ्याच वर्षापासून पालघरमध्ये राहतो. पालघरमध्ये आता जो 2-3 दिवसापूर्वी भांडण झालं त्याचं नेमकं कारण काय? सर ही आपली सगळ्यात मोठी शोकांतिका आहे की आज जिच्यावरती अन्याय झाला आहे ते तिलाच इथे उभं राहून इथे सगळ्यांचा रिप्लाय द्यावा लागतो. भांडण्याचं कारण काहीच हे नव्हतं. त्याने जे न्यूज कमेंट पास केलेले, मी काही कारणास्तव कैलास मात्रेंच्या ऑफिसमध्ये गेलेले होते. तिथे हा व्यक्ती डायरेक्ट एंट्री केला, त्याचं पण हे. आणि तेव्हा मी फक्त एवढं सांगितलं की यांना बाहेर काढा, मला यांच्यासमोर बोलायचं नाही. आणि तो त्याने तिथे पण धक्काबुक्की केलेली आहे, त्याचे पण फोटो आहेत माझ्याकडे. आणि तिथून तो निघून गेला आणि आम्ही जस्ट बाहेर निघालो तेव्हा एक कुत्रा आम्ही रेस्क्यू केला तिथून. तो मी लाईव्ह इंस्टाग्रामला व्हिडिओ टाकलेला आहे. मी मागे बॅकलॉगला जाऊन करू शकत नाही. माझ्याकडे जो फोटो आहे त्याच्यामध्ये पण त्याचं टायमिंग तुम्ही बघू शकता की त्या कुत्र्याला जे मी रेस्क्यू केलं आहे त्याचं टायमिंग काय आहे. म्हणजे तुम्ही असं पण नाही की आम्ही हे केलेलं नाही. मग त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला टायमिंग पण दिसेल 00:21 म्हणजे जवळजवळ 12:14 आम्ही तो कुत्रा रेस्क्यू केला होता तिथे. काही खोटं पण नव्हतं या गोष्टीमध्ये. आणि त्याच वेळेस मला कोणीतरी सांगितलं की लोकमान्य नगरवरती पण एक कुत्रा आहे. मी जस्ट एक दिवस अगोदर वळणावरती एक कुत्रा रेस्क्यू केला, त्याचासुद्धा माझ्याकडे व्हिडिओ आहे. हा कुत्रा आणि मला वेट फॅसिलिटीज अवेलेबल होत नाहीत. मी एका मॅडमना बोलवलेलं होतं त्याचं ऑपरेशन करायला, तर विचार केला तिघांचे एकत्र ऑपरेशन होतील, नाही तर वेगवेगळ्या वेळेस मला वेट फॅसिलिटी अवेलेबल होत नाहीत पालघरला. म्हणून आम्ही तो कुत्रा रेस्क्यू करायला गेलो. तिथून जात असताना ह्याने चीप कमेंट पास केली. म्हणजे एका स्त्रीला लाज वाटेल ना, ते सांगता पण येणार नाही अशा गोष्टी तो कमेंट केला. म्हणून मी रिटर्नमध्ये आले आणि त्याला विचारलं की तुझ्यामध्ये एवढी हिंमत होती तर तू तिथेच उभे राहायचं होतं ना कैलास मात्रेंच्या ऑफिसचं इथे, कशाला हे करून आला. तेव्हा त्यांनी मला धक्का मारला, छातीला हे करून धक्का मारला आहे, माझ्या मोबाईलवरती हात मारला आहे. ते व्हिडिओ आहेत माझ्याकडे. आणि त्याच्यानंतर मग माझ्या सपोर्टमध्ये जी बिचारी ती 4 मुलं, जी लहान मुलं आहेत, 24 वर्षापासून 21 वर्षाच्या वयाची मुलं आहेत, ती 4 मुलं जे रेस्क्यू करायला आले होते त्या मुलांना ह्यांनी बेदम मारहाण केलेली आहे. मला मारलेले व्हिडिओजमध्ये जो एक व्हिडिओ व्हायरल होतो त्याच्यामध्ये दिसेल ह्याने मला लाथ मारली आहे, मी तिथे खाली पडती आहे. नंतर हे लोक इतके घाणेरडे कमेंट पास करतायत, माझे कपडे काढण्याचा प्रयत्न करतायत. माझे कपडे अख्खे फाटले होते. माझ्या मुलीने नंतर आणून अख्ख्या पिना लावल्या होत्या इकडे, ते मी तिकडे दाखवलेलं होतं. अख्खा माझा सलवार काढ, कपडे काढ, म्हणजे इतके विचित्र गोष्टी या लोकांनी माझ्याबरोबर त्यामध्ये मॅन हँडल केले. मला एखाद्या स्त्रीला चुकून जरी धक्का लागला ना तर तिला आवडत नाही ही गोष्ट. आणि ते 25 लोक माझ्या शरीरावरती येत होते, कुठून मला हात लावत होते. आणि ही एक शोकांतिका आहे. आणि तरीसुद्धा मलाच इथे उभे राहावं लागते आणि माझी बाजू मांडावी लागते. आपल्या देशामध्ये स्त्रिया सुरक्षित नाही आहेत का? कोणीच तिच्या बाजूनी बोलणार नाही का? ठीक आहे, मी बोल्ड आहे, त्यामुळे बोलतात की मी शिवीगाळ केली. मग माझ्याकडे दुसरा पर्याय काय होता स्वतःला प्रोटेक्ट करण्याचा? आम्ही व्हिडिओ काढायला गेलो की आम्हाला मारायचे, हे करायचे. आणि सतत दारू पिलेले होते. मी पारायण करणारी, गुरुवारपासून पारायणाला बसलेली आहे, कसे हे करणार? आणि मी पोलीस स्टेशनमध्ये माझ्या लाईव्ह व्हिडिओमध्ये सुद्धा बोललेले आहे की मेडिकल करा म्हणून. काय मी स्वतःचं मेडिकल नाही करून घेतलं? काय ह्याच्याबरोबर असणाऱ्या मुलांचं मेडिकल नाही केलं? आणि आत्ता पण मी सांगते, या पोरांचं रोज सकाळी मेडिकल केलं ना त्याच्याबरोबर होते, त्यांना कळेल की काय येते. ते सगळ्यांना डेली दारू पिण्याची सवय आहे. पण ते सोडून आज मला इकडे टार्गेट केलं जातं आहे की मी दारू पिऊन आली होती किंवा हे केलं होतं. माझी कामं, माझं हे रात्री 2 वाजता 1 वाजता तुम्ही बघू शकता की माझी कशी कामं आहेत. तर दारू पिऊन अशी माणसांची कामं होतात का? पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्याविरुद्ध तुम्ही काय गुन्हा नोंदवला आहे का? हो सर, विनयभंगाचा आणि अजून दुसऱ्या गोष्टींचा गुन्हा नोंदवलेला आहे. FIR झाली की चॅप्टर केस झाली आहे? FIR केले का मी एकमेकांना? पण तुम्ही एकाच पक्षाचे असताना सुद्धा मारामारीचा हा प्रकार कसा काय घडला? इथे पक्षाचा कसं आहे, पक्षाचा काही रोलच नाही आहे मुलीचंच. आणि त्या व्यक्तीला थोडंसं कळलं पाहिजे आंदोलनाला की आज तो स्वतः कंटेस्ट करतोय, तो स्वतः सांगतो की तो एक पदाधिकारी आहे किंवा माझी जे होता वगैरे. आणि मला सांगतो मी अनधिकृत आहे किंवा अजून मला अधिकृत केलेला नाही आहे असं तो बोलतोय. अरे पण जरी मी अनधिकृत असेल, मी असाच इच्छुकचा फॉर्म भरला, मी असाच 13 नंबरच्या सीटसाठी फॉर्म भरला होता का? समज मी मेंबर नाही आहे तर चला ते पण मान्य करू की अधिकृत नाही, पण तू तर अधिकृत आहे ना, तर पक्षाच्या फेवरमध्ये राहून तू विचार करायला पाहिजे होता ना. आता इलेक्शन आहे आणि तुझ्या या स्टेपचा काय असर होईल पक्षावरती हा त्याने विचार करायला. तू अधिकृत आहे तर मग तू विचार करायला पाहिजे होता या गोष्टीचं. मी बघा, ज्यावेळेस आमचे खासदार साहेब आले, आमदार साहेब आले आणि त्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा बघा हा जो होता, मी आमच्यामधल्या मिसअंडरस्टँडिंग आहे असा मी ह्याच्यावरती मी साईन पण केलेली होती
पण या व्यक्तीने सही केली नाही, ह्यांनी पक्षाच्या वरिष्ठांना मान दिलेला नाहीये. मग अधिकृत असून तू अशी कामं करत असशील तर कोण धोकादायक आहे पक्षासाठी? तू आणि उगीच सांगतो की विरोधी पक्ष करून त्यांना तो टार्गेट करतोय. हाच सगळ्यात मोठा धोका आहे भाजपसाठी. त्यांची साहेब तुम्ही विचार करा, एवढ्या वेळेस ती बाई पदर असा घेऊन, तिचा पदर कधी असा होत नाही, खांद्यावरनं पदर कधी हालत नाही. तर त्याने आज जो व्हिडिओ दाखवला त्या सिद्धेश घरच्या ह्याच्यामध्ये, त्यामध्ये बघा जी पदर घेणारी बाई जेव्हा पदर खोसते आणि मारहाण करायला पुढे येते ना, तेव्हा ह्यांचे असली चेहरे काय आहेत ते तिथेच दिसतंय. तुम्ही त्यामध्येच बघा. म्हणजे हे पदर घेणं वगैरे सगळं शो करणाऱ्या गोष्टी आहेत. पदर खेचून ती मला मारायला पुढे येते, तुम्ही बघा त्या गोष्टीमध्ये. आज जी तुम्ही मुलाखत पाहिली ती बरोबर आहे की चुकीची आहे? चुकीची आहे ना साहेब. तो व्यक्ती, तो मुलगा समज मुलाखत घेतोय आणि एक व्हिडिओ तू दाखवतोय, तू व्हिडिओ न दाखवता पण मुलाखत घेऊ शकला असताना. मी पहिल्या दिवशी पण आमच्या वरिष्ठांना सांगितलं, मी कोणतेच बाईट देणार नाही, मी एकही पत्रकाराला बाईट दिल्या नाहीत. की म्हणलं नाही, मला पक्षासाठी काहीच रॉंग हे करायचं नाही आहे. पण जेव्हा या व्यक्तीने स्वतःहून जाऊन पहिल्यांदा बाईट दिल्या, त्याच्यानंतर मग मला बाईट देणार, आणि तेव्हा पण मी वरिष्ठांना फोन केला आणि सांगितलं आता याने दिलंय, मग मला माझा डिफेन्स मांडावा लागणार आणि मला आता बोलावं लागणार, म्हणून मग मी आता बाईट देते. आत्ता पण मी तुमच्याकडे एवढे दिवस मला सगळे फोन करतात, मी कधीच कुणाला बाईट दिली नाही. आज मी तुमच्याकडे बाईट द्यायला, कारण याच्या अगेन्स्ट जे त्याने आज क्लिप टाकली आहे त्याच्या अगेन्स्टमध्ये मला माझी बाजू मांडायची, म्हणून मी तुम्हाला आज या बाईट द्यायला तयार झाले. म्हणजे मी अजूनही पक्षाचा विचार करते, आणि जरी मी तो सांगतोय त्याप्रमाणे मी अनधिकृत आहे, तर पक्षासाठी मीच विचार करते ना अजून काय आहे ते.